श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, नमस्कार. स्वामी भक्त हो, आपल्याला सुद्धा यशस्वी व्हायचंय, आपल्या दुःखातून मुक्त व्हायचंय. तर आजची ही स्वामी लीला आपली खूप मदत करेल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ. आपले स्वामी महाराज करुणेचा सागर आहेत. स्वामींचे आपल्या बाळांवर खूप प्रेम आहे. असेच एकदा चोळप्पाची बायको नेहमीप्रमाणे काहीतरी काम करत होती. आवरावर करत असताना तिला अचानक काहीतरी चावल्याचे जाणवले. काय चावले? फक्त तिला विंचू आपल्याला चावला आहे असं दिसते. अचानक झालेल्या विंचवाचा दंश बघताच तो खूप घाबरून जाते आणि विंचू चावला, विंचू चावला म्हणून मोठ्याने रडायला लागते. त्यावेळेला तिथेच बाजूला स्वामी महाराजांची स्वारी स्वस्वरूपानंदात रमलेली होती. चोळप्पांच्या बायकोचे ओरडणे ऐकता स्वामी तिच्याकडे बघितले आणि बोलले, काय झाले ग? तेव्हा चोळप्पांची बायको बोलले, स्वामी, विषारी विंचू चावला. असे बोलणे ऐकता स्वामी मोठ्याने हसायला लागले आणि तिच्याकडे आपल्या पायातील जोडा फेकला आणि बोलले, हा घे आमचा जोडा, यात हात घाल म्हणजे बरे वाटेल. स्वामी भक्त. चोळप्पाच्या बायकोने स्वामींचा जोडा हातात घालताच चमत्कार झाला. विंचवाच्या दंशाने होणाऱ्या तीव्र वेदना एकदम शांत झाल्या. हाताला थंडगार वाटू लागले. तिला खूप आनंद झाला. आता माझा हात बरा झाला आहे असं समजून तिने जोड्यातून हात बाहेर काढला. तोच पुन्हा हाताच्या वेदना सुरू झाल्या. आहा, स्वामी भक्त काय समर्थांची. जोड्यात हात घालताच वेदना नाहीशा होतात आणि जोड्यातून हात बाहेर काढतात पुन्हा वेदनांचा ठणका सुरू होतो. ही स्वामींची लीला बघतात चोळप्पांच्या बायकोस खूप आश्चर्य वाटले. स्वामींच्या सामर्थ्याची तिला प्रचिती आली. त्या दिवशी स्वामीरायाचा जोडा हातात ठेवून तो उशाशी ठेवून ती झोपी गेली. स्वामी भक्त हो, स्वामींची ही लीला या ठिकाणी समाप्त होत आहे. पण वेळ आहे आता स्वामी लीलेतून घ्यावं आपल्या बोधाच्या. आजच्या लीलेतून स्वामी आपणास खूप प्रेरणा देत आहेत. ज्याप्रमाणे चोळप्पाच्या बायकोने स्वामींच्या जोड्यात हात घातला तर विंचवाच्या दंशाच्या वेदना बंद व्हायच्या आणि हात बाहेर घेतला तर वेदना व्हायच्या. त्यातून स्वामी अगदी सरळ सहज समज देत आहे की जीवनात कितीही संकट दुःख असू दे वा सुख समाधान असू दे, आपल्याला स्वामीचे चरण घट्ट पकडून ठेवायचे आहे. कारण जेव्हा आपण स्वामींचे चरण पकडतो म्हणजे संपूर्ण शरण हो अहंकार रहित कर्म करतो, तेव्हा आपण परमचैतन्याच्या सोबत ताळमेळमध्ये असतो. ह्या निसर्गाच्या सृष्टीच्या हृदयाच्या ताळमेळमध्ये असतो आणि ह्यामुळे जीवनात योग्य वेळ योग्य मार्गदर्शन आपल्याला भेटते. आपले निर्णय अचूक येतात, पर्यायाने यश भेटते. परंतु स्वामी भक्त, जेव्हा आपल्याला यश भेटू लागते तेव्हा आपल्या मुळे आलेल्या यशाचे श्रेय कळत नकळत स्वतःकडे घेते. म्हणजे आपल्यात अहंकाराचा संचार होतो आणि ज्याप्रमाणे चोळप्पाच्या बायकोने जोड्यातून हात बाहेर काढले असता पुन्हा तिला वेदना होऊ लागल्या, अगदी तसेच आपण स्वामींचे चरण सोडतो तेव्हा आपण स्वामींपासून दूर जातो, हृदयापासून दूर जातो. पर्यायाने आपले निर्णय चुकतात आणि अपयशी
थोडक्यात अहंकार निर्मित दुःख येऊ लागले. म्हणून स्वामी भक्त आजच्या लीलेतून आज आपणास आजच्या पिढीसाठी बोध घेतात. वर्तमानातील कर्म अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठेने करणे हा स्वामी हुकूम आहे. ही समज जागृत ठेवून सुख असो वा दुःख मनात कुठलाही अहंभाव न ठेवता स्वामींचे चरण घट्ट पकडून ठेवायचे. चला तर मग आज आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद करूया. हे मना, सुख असू दे किंवा दुःख असू दे, कुठलाही अहंभाव मनात ठेवू नको. स्वामी चरण घट्ट पकडून ठेव. बघ, तुला सुखाचे सुख भेटेलच, पण दुःखाच्या वेदनांचा कुठलाच त्रास होणार नाही. अरे, हाच स्वामी रायाचा महिमा आहे. चला तर सर्वजण एकदा प्रेमपूर्वक बोलूया. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमान अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामींच्या अशाच बोधात्मक लीला यापुढेही तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यासाठी गरज आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची आणि सोबतच्या बेल आयकॉनवरती प्रेस करायची. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच नवीन लीलांसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.